वेलकम बॅक टू एक्सेल ट्युशन्स. आणि आज आपण मराठी व्याकरणातील शब्दांच्या जाती हे पाहणार आहोत. शब्दांच्या जाती 4 प्रकारचे असतात: नाम, सर्वनाम, क्रियापद आणि विशेषण. पहिला नाम. नाम म्हणजे आजूबाजूला असणाऱ्या वस्तूंना किंवा त्याच्या गुणधर्मांना दिलेली जी नावे असतात. किंवा नाम म्हणजे नाव कोणत्याही वस्तूंचे, प्राण्यांचे, माणसांचे, पशु पक्ष्यांचे, वनस्पतींचे, निर्जीव किंवा सजीव वस्तूचे नाव म्हणजे नाम. नाम 3 प्रकारचे असतात. नामाचे उदाहरण अदिती, भारत, गुलाब इत्यादी. नाम 3 प्रकारचे असतात: सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. खालील वाक्यातील सामान्य नाम आणि विशेष नाम ओळखूया. 1. आर्या एक हुशार मुलगी आहे. आर्या हे विशेष नाम आहे आणि मुलगी हे सामान्य नाम आहे. मी पणजी शहरात राहतो. पणजी हे विशेष नाम आहे आणि शहरात हे सामान्य नाम आहे. 3. केपे गावातून कुशावती नदी वाहते. केपे आणि कुशावती हे विशेष नाम आहे आणि गावातून म्हणजे गाव आणि नदी हे सामान्य नाम आहे. 4. भारत देशाची राजधानी दिल्ली आहे. भारत आणि दिल्ली हे विशेष नाम आहे आणि देश हे सामान्य नाम आहे. 5. गणेश रमेशचा भाऊ आहे. गणेश आणि रमेश हे विशेष नाम आहे आणि भाऊ हे सामान्य नाम आहे. भाववाचक नाम. ज्या नामाद्वारे एखाद्या वस्तूचा गुण किंवा भावना लक्षात येतात त्या नामांना भाववाचक नाम म्हणतात. पहिला. प्रधानाची हुशारी व चातुर्य पाहून राजा खुश झाला. तर याच्यात भाववाचक हुशारी व चातुर्य आहेत. कारण प्रधानाची ह्याचे गुण म्हणजेच हुशारी आणि चातुर्य या वाक्यातून आपल्याला कळत आहे. 2. वाघ हा जंगली प्राणी आहे. याच्यात जंगली या वाक्यात जंगली हा भाववाचक नाम आहे. 3. निसर्गाचे सौंदर्य नेत्रदीपक आहे. सौंदर्य हे भाववाचक नाम आहे. 4. सैनिकाच्या अंगी धीटपणा असावा लागतो. या वाक्यात धीटपणा हे भाववाचक नाम आहे. सर्वनाम म्हणजे नामाऐवजी येणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. उदाहरण मी, तू, आपण, स्वतः इत्यादी. पहिला. आमच्या वाड्यात त्या दिवशी एकही चूल पेटली नव्हती. या वाक्यात आमच्या हा सर्वनाम आहे. त्याने घंटा वाजवली. त्याने हा एक सर्वनाम आहे. 3. माझा आवडता लेखक वि. स. खांडेकर. या वाक्यात सर्वनाम माझा आहे. 4. मी श्यामची आई वाचली. तर या वाक्यात मी हा एक सर्वनाम आहे. तर आमच्या, त्याने, माझा आणि मी हे सर्वनाम म्हटली जातात. 3. विशेषण नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. 1. विजय हुशार मुलगा आहे. या वाक्यात हुशार या शब्दाला विशेषण असं म्हटलं जातं. 2. मी 7व्या इयत्तेत शिकते. या वाक्यात 7व्या अधिक माहिती दिली आहे. कुठल्या इयत्तेत
तर 7व्या इयत्तेत म्हणून त्याला विशेषण शब्द असं म्हणतात. तिसरा, माझ्या गावी मी सुट्टीत जाते. सुट्टीत मी विशेष होतो कारण तो कधी जाते, सुट्टीत जाते म्हणून तो शब्द विशेषण होतो. चौथा, मुले शहाणी आहेत. शहाणी हा विशेषण शब्द आहे. चौथा, क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात. पहिला, राजीव गाडी चालवतो. अर्थ पूर्ण करायला वापरणारा शब्द चालवतो. मग दुसरा, प्रभास शाळेत जातो. जातो हा क्रियापद आहे. तिसरा, राम आंबा खातो. खातो ही क्रियापद आहे. आणि चौथा, मी रस्त्यात पडलो. पडलो हा एक क्रियापद म्हणतात.